हॅलो फ्रेंड्स, ओम नमः शिवाय. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी नेक्स्ट पार्ट इथे कंटिन्यू करते. सो आम्ही बदामी बस स्टॉपला ऑलरेडी येऊन बसलेलो आहोत. 8 वाजलेत आणि आता इथे आल्यानंतर आम्हाला असं कळालंय की जी बेळगावला गाडी जाणार आहे सो ती 10:30ला येणार आहे. सो त्याच्यामुळे आम्हाला 2.5 तास कंटिन्यू वेट करायचं आहे. आमच्याकडे दुसरा काही ऑप्शन नसल्यामुळे आम्ही इथे वेटच करू शकतो. सो 10:30च्या टायमिंगला बेळगावला जाणारी बस आलेली आहे. आम्ही बसमध्ये बसलोय आणि बदामी ते बेळगाव हा जो प्रवास आहे ऑलमोस्ट 4 ते 5 तासांचा असणार आहे. सो त्याच्यामुळे 10:30ला जी आम्ही गाडी पकडली आहे ती आम्हाला ऑलमोस्ट 4 ते 5 संध्याकाळची पोहोचवणार आहे. म्हणजे हा जो प्रवास होणार आहे हा पूर्णपणे दिवसाचा असणार आहे. म्हणजे पूर्ण दिवस आमचा प्रवासातच जाणार आहे. आणि ऑलमोस्ट संध्याकाळचे 4 झालेले आहेत. ऑलमोस्ट आम्ही बेळगावला रीच झालो आणि मग बेळगावला इथे पोचलो आणि इथे मग उतरून आम्ही थोडं फ्रेशनअप वगैरे होऊन घेतलं आणि तिथे जवळच हॉटेल होतं. सो तिथे आम्ही पहिल्यांदा जाऊन जेवून घेतलं पोटभर आणि त्यानंतर मग आमच्या गावाला जी बस जाते सो तिचा वेट आम्ही करतोय. ती काय बस आम्हाला पटकन एक जेवल्यानंतर अर्धा तासामध्ये भेटली. म्हणजे आम्ही 1:15ला आमची जी दुसरी बस आहे गावाला नेणारी सो त्या बसमध्ये आम्ही बसलोय आणि इथून एक 2 तासाचा परत प्रवास आहे. सो त्यानंतर 2 तासानंतर आम्ही मग आमच्या गावी असू. तर मग बस आली, बसमध्ये बसलोय आणि बस ही चांगल्या पद्धतीने खाली आहे. म्हणजे आरामात आम्ही जाऊ शकतो, काही गर्दी वगैरे नाही आहे. सो आम्ही आता बेळगाववरून निघालोय. सो हा जो प्रवास असणार आहे हा 2 तासांचा आहे. सो तिथून एक स्टॉप आहे. सो तिथूनही अजून एक गाडी आम्हाला बदलावी लागणार आहे आणि आता ऑलमोस्ट बेळगाववरून आम्ही निघालोय. सो तुम्हाला भेटेल मी डायरेक्ट 2 तासानंतर डायरेक्ट आमच्या गावी. तर मग परत एकदा तिसरी बस पकडून आम्ही डायरेक्ट घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत आणि ऑलमोस्ट 7:30-8 झालेले आहेत आणि आम्ही घरी पोचलोय. आणि याच दिवशी होती खंडेनवमी. खंडेनवमी म्हणजे जे शेतात वापरली जाणारे अवजारे किंवा आपण जॉबवरती लॅपटॉप्स वगैरे अशा बेसिक्स गोष्टी यूज करतो ह्यांना पूजवलं जातं. कारण यांच्यापासूनच आपण पैसे कमवतो, यांच्यापासूनच आपलं पोट भरलं जातो. सो ह्यांना या दिवशी मान दिला जातो, ह्यांची पूजा केली जाते. सो इकडे ही पूजा चालू आहे आणि ही पूजा सकाळीच नॉर्मली केलेली आहे. तिथून ते बेळगावचं अंतर 114 किलोमीटर. म्हणजे तुमचं देवाचं देऊळ आहे ना बेळगावला. आणि इकडे मग आंघोळ वगैरे करून घेतली आणि इकडे काही गप्पा वगैरे चालू आहेत. आई आणि तनुच्या काहीतरी बोलणं चालू आहे. इकडे जो आम्ही प्रसाद वगैरे आणला होता देवस्थानवरून सो तो प्रसाद वगैरे आईकडे दिलाय. सो सगळ्यांना ती वाटप करून वगैरे देईल. आणि त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली आणि मग जेवण झालं, जेवून घेतलं. आणि दिवसभर ट्रॅव्हलिंग केल्यामुळे सगळेच जण खूप थकले होते. सो त्याच्यामुळे मग आईला मी बोलले की केसांना तेल लावून दे. सो ती इकडे केसांना तेल लावून देते.
आणि मग इकडे हेअर ऑइलिंग झाली आहे आणि मला इथे बसल्या बसल्या खूप झोप येते, कारण की दिवसभर ट्रॅव्हलिंग केले. सो झोप अर्धवटच झालेली आहे. सो त्याच्यामुळे आता मी डायरेक्ट झोपणार आहे आणि डायरेक्ट सकाळी भेटेन. सो सकाळी उठले आणि आई इकडे लिहित बसली होती ओम नमः शिवाय. सो जी माझी आजी आहे ती शाळा शिकलेली नाही आहे, तिला लिहिता वाचता येत नाही, तरीही ती ओम नमः शिवाय लिहायला शिकली. आणि याच्या मागे माझ्या आजोबांचाच हात असता. सो त्यांनी तिला ओम नमः शिवाय लिहायला शिकवलंय. सो त्याच्यामुळे ती इकडे लिहित बसली आहे. सकाळी उठून आंघोळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग आम्ही तिघंही, मामा, मी आणि मम्मी, आम्ही तिघंही निघालो आहोत माझ्या मम्मीच्या आजीच्या घरी. कारण तिकडेही आम्हाला त्यांच्या ग्रामदेवताला जाऊन प्लस घरच्या कुळदेवाला जाऊन आम्हाला त्यांचाही आशीर्वाद घ्यायचा आहे. सो तिकडे आम्ही चाललो आहे. आणि मी आज केसांना खूप तेल लावलेलं आहे, चंपी केलेली आहे, त्याच्यामुळे मी आज अशी दिसते. वेणी त्याच्यामुळे मी घातलेली आहे. आणि त्यानंतर मग आम्ही जाऊ एक ते 2 किलोमीटर इतक्या अंतरावरती हे गाव आहे. सो आम्ही लगेच 5 ते 10 मिनिटात गाडीवरून पोहोचणार आहोत. बाजूला वाग मध्येच कशाला आलं सांग. आणि मग आजीच्या घरी आम्ही पोचलो आहोत आणि इथून मग पटकन ग्रामदेवतेला जाऊन तिथेही आशीर्वाद घेऊन मग लगेच आम्ही घरात जाणार आहोत. घरात देवताचा आशीर्वाद वगैरे घेऊन थोडंफार सगळ्यांशी भेटून आम्ही निघतोय आणि मग डायरेक्ट आम्ही परत घरी चाललो आहोत, म्हणजे माझ्या आजीच्या घरी चाललो आहोत. एक ते 2 तासात आम्ही रिटर्न घरी पोचलो आणि त्याच्यानंतर जेवून घेतलं आणि दुपारी थोडासा आराम वगैरे केला आणि ऑलमोस्ट संध्याकाळी परत 4 वाजता 4 ते 5 त्या दरम्यानमध्ये पुरणपोळीचा बेत सुरू केला. कारण त्या दिवशी होता दसरा. सो पुरणपोळीचा बेत केला आणि ऑलमोस्ट पुरणपोळी झाल्यानंतर जेवण वगैरे रात्री करून घेतलं, जेवून घेतलं. आणि दसऱ्याच्या दिवशी देवीचं विसर्जन असल्यामुळे आम्ही एकदा लास्ट देवीला पाया पडण्यासाठी, तिचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो आणि मग तिथून देवीचं विसर्जन वगैरे झालं. आणि हाच होता माझा सेकंड डेचा व्लॉग. तर या व्लॉगमध्ये जास्त काही खास नव्हतं, तर मी डायरेक्ट तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटणार आहे. सो तुम्ही तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय गाईज.